हॅलो, मी कोकणातली या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मटका चाट कसं बनवतात ते. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे जिरं. पहिलं मी रगडा बनवून घेणार आहे, जसं पाणीपुरीला असतो तसा. त्यासाठी मी बटाटे आणि वाटाणे उकडून घेतले होते, त्यांना मॅश करून घेतलं आणि नंतर त्याचा रगडा बनवायला घेतला. तर बघा, त्याच्यामध्ये थोडंसं मसाला टाकला आहे घरगुती, हळद, मीठ मी उकडतानाच टाकलं होतं आणि आता त्याला फोडणी दिली आहे. याला आपल्याला जास्त शिजवायची गरज नसते, कारण वाटाण्याने उकडून घेतलेले असतात. मग थोडंसं परतून घेऊन थोडंसं एक हलकीशी उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता माझा मस्त असा रगडा रेडी आहे. चला तर मग आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो तसंच मी पीठ मळून अर्धा तास ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर म्हणजे तुमच्याकडे जी वाटी असेल ना, त्या वाटीच्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. आणि जर एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट करू शकतो. आता आपण मटका चाट म्हटलं तर मटका कसं बनवणार, तर ही वाटी घेऊन त्याला बाजूने जी पुरी आपण बनवली आहे तर ती चिटकून घ्यायची आहे. असं कोणताही शेप देऊ शकता. मी जसं आपण मोदकाला मुरड घालतो तर त्या पद्धतीने मी त्याला चिटकून घेत आहे. अशा प्रकारे वाटीला चारही बाजूंनी व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. जर तुमचं पातळ जे असेल ते मोठं झालं असेल तर वाटीच्या आतमध्ये त्याला दुमडायचं आणि जे आतला भाग असेल तो काढून टाकायचा, एक्स्ट्रा भाग. तर बघा, आता मी असं व्यवस्थित त्याला चारही बाजूने वाटीला लावून घेतलं आहे. आता इथे बघा, मी तेल गरम करून घेतलं होतं. आपण जी पातळ ज्या वाटीला चिटकवलं आहे ते याच्यामध्ये सोडायचं आहे आणि त्याला चारही बाजूने व्यवस्थित असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. चारही बाजूने असं बघा थोडं थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे जी मधली वाटी असते ती व्यवस्थित अशी सुटते. तुम्हाला वाटतं आहे की ती वाटी बरोबर निघते आहे तर पक्कड धरून त्याला तुम्ही चमच्याने असं वेगळं करू शकता. तर पुढे बघा, मी ते पण दाखवलं आहे की वाटी कशी काढायची आहे. बघा, किती छान अशी वाटी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या पण वाट्या बनवून घेते.
चला तर मग आता या मटका चाटमध्ये आपण काय काय घालायचं ते बघूया। ही आहे पाणीपुरीला असते ती पुरी, त्याला बारीक करून घेतलं आहे। उकडलेली मटकी, दही, त्याच्यात थोडीशी साखर टाकून मी घेतली आहे। हा आहे चिंचेचा कोळ, हा आहे रगडा, टोमॅटो, उकडलेली बटाटी, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, डाळिंब आहे, पाणीपुरीचा मसाला आहे, चाट मसाला, आणि ही आहे चटणी, हिरव्या मिरच्या ठेचा आहे तो, आणि लास्टला होता शेव। तर हे सगळं आता आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत। तर सर्वप्रथम रगडा घालायचा आहे। थोडा थोडा रगडा हा पूर्ण पुरीवरती घालून घ्यायचा आहे। रगडा घालून झाल्यानंतर त्याच्यावरती टोमॅटो घालायचा आहे। बघा मी थोडा थोडा टोमॅटो सगळ्या याच्यावर घातला आहे। त्यानंतर घालायची आहे उकडलेली बटाटी, नंतर आपण घालूया बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत उकडलेली मटकी। बघा ही छान अशी मस्त मटका चाट बनणार आहे। किती काय काय घालतोय ते पण बघा। नंतर घालणार आहोत की पाणीपुरीचा जो बारीक करून घेतलेला पुरी आहे, बारीक करून घेतली ती घालणार आहोत। त्याच्यानंतर त्यावर घालूया दही। या दह्यात मी साखर घालून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे। नंतर घालूया चिंचेचा कोळ, जे आंबट आणि एक छान वेगळीच आंबट तिखट गोड अशी वेगळीच चव त्याला येणार आहे। चाट मसाला घालूया थोडासा, डाळिंबाचे दाणे, दिसायला किती छान दिसतंय बघा। त्याच्यानंतर लास्टला आपण याच्यावर घालूया शेव, नंतर घालूया कोथिंबीर। हे बघा आता आपलं हे मटका चाट रेडी आहे। आहे ना तोंडाला पाणी सुटण्यासारखी रेसिपी। मग तुम्ही पण हे चाट नक्की करून बघा, खूप छान लागतं। एकदा करून तर बघा। आता इथे बघा आई दाखवत आहेत कसं खायचं आहे। आता त्या मटक्यामध्ये जे पण आपण घातलं आहे ते सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून नंतर खायचं आहे, म्हणजे छान अशी टेस्ट त्याला लागते। मटक्याच्या आतलं खाऊन झाल्यानंतर त्याच्यातली पुरी पण छान लागते। बाय, चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत।